नेक्स्ट पॉइंट बघा. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इट इज अ मेजर ऑफ रेट at which an electric current can pass through a material. तर एखाद्या मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट कोणत्या रेटनं पास होतो त्याचं हे एक मेजर आहे. इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. रेझिस्टिव्हिटीचं रेसिप्रोकल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. लक्षात ठेवा. तर त्यात परत क्लासिफिकेशन बघा. इन्सुलेटर्स परत पुढे येणारच आहे हे सगळं, तरी पण डेफिनेशन फक्त बघून घेऊया. सबस्टन्सेस विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इझिली. ज्या सबस्टन्सेस मधून इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट होत नाही त्यांना इन्सुलेटर्स किंवा बॅड कंडक्टर्स ऑफ हीट असं म्हणतात. सेमी कंडक्टर्स कुणाला म्हणतात? द सबस्टन्सेस हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज इन बिटवीन दॅट ऑफ गुड कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. म्हणजे गुड कंडक्टर्स पेक्षा थोडीशी कमी असेल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि इन्सुलेटर्स पेक्षा थोडीशी जास्त असेल. असं मीडियम रेंजमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल तर त्यांना काय म्हणतात? सेमी कंडक्टर्स असं म्हणतात. याच्या पुढचं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स डिपेंडिंग अपॉन दिस कंडक्टिव्हिटी. They are classified into 3 categories depending upon electrical conductivity. 3 categories कुठल्या आहेत बघा? कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, सेमीकंडक्टर्स. आता याच्यातले ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. कंडक्टर्स साठी व्हॅल्यू आहे 10⁴ to 10�7 ओहम पर मीटर. ही रेंज आहे त्याची. मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स दॅट इज आयोनिक सॉलिड्स, फॉर एक्झाम्पल NaCl. मेटल्स तर तुम्हाला माहितीच आहे. मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हाईल इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयॉन्स. मेटल्स मध्ये कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटमुळे बघायला मिळते. इलेक्ट्रोलाइट्स फॉर एक्झाम्पल NaCl, त्याला जर तुम्ही वॉटरमध्ये ऍड केलं तर त्याच्यापासून Na+ आणि Cl- असे आयॉन्स तयार होतात आणि हे आयॉन्स मूव्ह होतात आणि त्यामुळं कंडक्टिव्हिटी जनरेट होते. ही व्हॅल्यू तेवढी लक्षात ठेवा. जरा थोडे कष्ट घ्यावे लागतील पण पर्याय नाही त्याला काय. आता हे झालं कंडक्टर्स. त्याच्या पुढचा सेक्शन आहे इन्सुलेटर्स. तिथं व्हॅल्यू बघा. सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज 10⁻20 to 10⁻10 per ohm per meter. These are called as insulators. याच्यामध्ये सगळे नॉन मेटल्स आणि मॉलिक्युलर सॉलिड्स येतात. त्याच्या पुढची कॅटेगरी आहे सेमी कंडक्टर्स. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघा 10⁻6 ते 10⁴ पर ओहम पर मीटर. मग ही जी व्हॅल्यू आहे ही इन्सुलेटर्स पेक्षा थोडीशी जास्त आहे. थोडीशी म्हणण्यापेक्षा बरंच जास्त होते ती. आणि कंडक्टर्स पेक्षा ही व्हॅल्यू कमी आहे. यांना सेमी कंडक्टर्स असं म्हणतात. धिस रेंज इज इंटरमिजिएट बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. ही जी रेंज आहे ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये आहे. मेटॅलॉइड्स, यांना सेमी कंडक्टर्सला दुसरा आणखीन शब्द प्रयोग मेटॅलॉइड्स पण म्हणू शकताय. सिलिकॉन, जर्मेनियम एटसेट्रा हे त्याच्यामध्ये येतील. मेटॅलिक बॉन्डची एक डेफिनेशन जी आपण आधी बघितलेली आहे. ज्यावेळेला आपण मेटॅलिक सॉलिड्स बघितले होते त्याच्यामध्ये होतं बघा. ए मेटॅलिक बॉन्ड इज फॉर्मड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन मेटल कॅटायन्स अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स. तुम्ही त्या सेक्शन मध्ये जाऊन परत एकदा ते सगळं चेक करू शकताय. त्याच्या पुढचा सेक्शन आहे बँड थेरी. Electrical conductivities of metals, non-metals and metalloids are explained in terms of band theory. या बँड थेरीचा उपयोग काय आहे तर हे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स किंवा सेमी कंडक्टर्स यांच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला एक्सप्लेन करण्यासाठी या थेरीचा उपयोग होतो. बँड इज मेड ऑफ क्लोजली स्पेस्ड इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेव्हल्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सचे जर समजा तुम्ही एखादी ऑर्बिट कन्सिडर केली, सेकंड ऑर्बिट मध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन्स. हे एका ऍटम बद्दल मी सांगतोय.
असे ज्या वेळेला लार्ज नंबर ऑफ ऍटम्स एकत्र येतात त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीज मध्ये स्लाइटली डिफरन्स येतो, थोडा फरक पडतो सगळे ऍटम्स ज्या वेळेला एकत्र असतील त्यावेळेला. मग त्या सगळ्या ऍटम्सच्या सेकंड ऑर्बिट मधल्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सची कमीत कमी एनर्जी किती आणि जास्तीत जास्त एनर्जी किती हे फाइंड आउट केलं जातं. आणि त्याचा जो काही बँड तयार होईल, त्याची जी काही रेंज तयार होईल त्याला काय म्हणतात, बँड असं म्हणतात. A band is made of closely spaced electronic energy levels. Band theory considers formation of two types of bands, namely conduction band and valence band. Important आहे. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड असे दोन प्रकारचे बँड त्यांनी कन्सिडर केलेले आहेत. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड बँड गॅप किंवा बँड गॅप एनर्जी असं सुद्धा म्हणतात. हे सुद्धा महत्वाचं, इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला बँड थेअरीमध्ये कोणत्याही इलेमेंटसाठी दोन बँड्स कन्सिडर करायचे आहेत. एक आहे व्हॅलन्स बँड, दुसरा आहे कंडक्शन बँड. आणि या दोन बँड मधल्या इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जीचा जो काही डिफरन्स असेल किंवा या दोन बँड मधला एनर्जी डिफरन्स जो काही असेल त्याला म्हणतात बँड गॅप एनर्जी. आता बघा कंडक्शन बँड कुणासाठी आहे ते. कंडक्शन बँड इट इज द हायेस्ट एनर्जी बँड फॉर्मड बाय interaction of the outermost energy levels of closely spaced atoms. हा काय असतो, जे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात जे कंडक्शन साठी अवेलेबल होऊ शकतात त्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जीचा हा बँड असतो. त्यामुळे हा बँड फक्त कुणाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या, जे कंडक्शनसाठी इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात त्यांच्यासाठी असतात. इट मे बी पार्शली ऑक्युपाइड ऑर वेकंट. आता हा बँड थोड्या प्रमाणात इलेक्ट्रॉन्सनी ऑक्युपाय केलेला असेल किंवा तो पूर्णपणे व्हॅकंट पण असू शकतो, म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असू शकत नाहीत, असं पण असू शकते, पूर्णपणे तो व्हॅकंट असेल. इलेक्ट्रॉन्स इन धिस बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज्ड ओव्हर द एंटायर सॉलिड. हे महत्वाचं. या बँड मधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मोबाईल म्हणजे मुव्हेबल असतात, डिलोकलाइज्ड म्हणजे स्वतःची जागा सोडलेले असतात आणि ते पूर्ण सॉलिड मध्ये इझिली फ्रीली मूव्ह होऊ शकतात. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. जर ह्याला तुम्ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल जर तुम्ही त्याला अप्लाय केलं तर त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि त्याच्यातून इलेक्ट्रिकल करंट पास होतो. नेक्स्ट बँड आहे व्हॅलन्स बँड. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, व्हॅलन्स बँड मध्ये द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड इज द व्हॅलन्स बँड. म्हणजे जो कंडक्शन बँड आता आपण कन्सिडर केला त्याच्यापेक्षा कमी एनर्जी असलेला बँड म्हणजे हा व्हॅलन्स बँड आहे. द इलेक्ट्रॉन्स इन धिस बँड आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे आर टाइटली बाउंड टू रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियाय. या बँड मधले इलेक्ट्रॉन्स मात्र फ्रीली मूव्ह होऊ शकत नाहीत, कारण ते टाइटली बाउंडेड असतात न्यूक्लियाला. त्यामुळे लक्षात ठेवा, कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स तुम्हाला कंडक्शनला अवेलेबल असतील. दे आर मोबाईल, दे आर डिलोकलाइज्ड, दे कॅन इझिली मूव्ह थ्रू द स्ट्रक्चर. पण व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स मात्र मूव्ह होत नाहीत. दे आर नॉट फ्री टू मूव्ह. हे त्याच्यातलं अतिशय महत्वाचा डिफरन्स आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज बँड गॅप. इम्पॉर्टंट, माहित पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी. मग व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला बँड गॅप असं म्हणतात. मग व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड पैकी
एनर्जी जास्त कोणाची असते? कंडक्शन बँडची. व्हॅलन्स बँडची कमी असते. आणि दोघांच्या मधला एनर्जी डिफरन्स म्हणजेच बँड गॅप एनर्जी किंवा नुसतं बँड गॅप म्हटलं तरी चालते. द साइज ऑफ द बँड गॅप डिसाइड्स whether electrons from valence band can be promoted to vacant conduction band or not. हा जो बँड गॅप आहे किंवा हा जो एनर्जी डिफरन्स आहे तो ठरवतो की इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतो किंवा नाही. हा जर डिफरन्स खूप जास्त असेल, ही बँड गॅपची व्हॅल्यू जर खूप जास्त असेल, तर मग मात्र इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही. बघा पुढे काय म्हटलंय. व्हेन बँड गॅप इज टू लार्ज, electrons cannot go from valence band to vacant conduction band by thermal energy and it is called as forbidden zone. ज्या वेळेला कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला डिफरन्स खूप जास्त असतो त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाहीत. तशा परिस्थितीमध्ये त्याला फॉरबिडन झोन असं म्हणतात. व्हेन बँड गॅप इज स्मॉल, मात्र हा बँड गॅप जर कमी असेल, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल्स इन व्हॅलन्स बँड कॅन बी प्रमोटेड टू कंडक्शन बँड बाय ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना जर तुम्ही थोडी एनर्जी दिली तर ते काय होऊ शकतात? कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात आणि कंडक्शन साठी ते अवेलेबल होऊ शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुढे कन्सिडर करायचं आहे. नाउ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. बँड थेरीचा वापर करून या मेटल्सच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. इन मेटल्स outermost electrons of all the atoms in the metallic crystal occupy conduction band. मेटल्स मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सगळे कंडक्शन बँड मध्ये असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड इज लार्ज. अशा इलेक्ट्रॉन्सची संख्या खूप जास्त असते. कंडक्शन बँड्स इन मेटल्स कॅन बी फर्दर लेबल्ड ॲज S band, overlapping S and P bands and so on पाहिजे. यांनाच तुम्ही हे जे कंडक्शन बँड्स आहेत मेटल्स मधले त्यांना तुम्ही अशी नावं देऊ शकताय. S band, S and P bands, they are overlapping. It depends on atomic orbitals involved in the bond formation. ही महत्वाचं त्याच्यात. ज्या वेळेला हे मेटॅलिक बॉन्ड फॉर्म होतात त्यावेळेला त्या ठिकाणी कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटल्स भाग घेतात या बँड फॉर्मेशन मध्ये ते महत्वाचं. सो इन बँड फॉर्मेशन विच ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर टेकिंग पार्ट, अकॉर्डिंग टू दॅट दिस नॉमेनक्लेचर इज युज्ड. जर फक्त त्याच्यामध्ये S ऑर्बिटल्स असतील तर S बँड, S आणि P दोन्ही पण असतील तर S आणि P यांना ओव्हरलॅपिंग दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या फार पुढच्या गोष्टी होतात. आपण जेवढं शक्य आहे तेवढं ह्याला सिंपल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ह्याच्यावरती फारसा प्रश्न परीक्षेमध्ये विचारत नाही. जे बेसिक लागते दोन्ही बँड गॅप एनर्जी किती असते वगैरे एवढंच किरकोळ त्याच्यामध्ये लागेल. तरी पण हे जेवढं शक्य आहे तुमच्या पुस्तकाच्या दृष्टीनं तेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. बघा पुढे काय सांगितलंय याच्यात. इन मेटल्स कंडक्शन बँड इज पार्शली फिल्ड विथ नो बँड गॅप. बघा मेटल्स मध्ये काय काय असू शकते कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड मध्ये. तर कंडक्शन बँड ही थोड्या प्रमाणात, पार्शली म्हणजे थोड्या प्रमाणात भरलेली असेल विथ नो बँड गॅप. त्याच्यामध्ये बँड गॅप नसतो. म्हणजे कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड हे ओव्हरलॅप्ड कंडिशन मध्ये असतात. हेच तुम्ही असं सांगू शकता. ऑर देर इज ओव्हरलॅपिंग बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. मग हे विथ नो बँड गॅप सोडियम मध्ये आहे, ओव्हरलॅपिंग असलेलं मॅग्नेशियम मध्ये आहे. इन बोथ केसेस इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली गेन इलेक्ट्रिकल एनर्जी
when an external electric field is applied. आता असे जे मेटल्स आहेत यांना जर तुम्ही एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर अगदी थोड्या एनर्जीमध्ये सुद्धा ते इलेक्ट्रॉन्स कंडक्शनला अवेलेबल होऊ शकतात, कारण ते ऑलरेडी कंडक्शन बँड मध्ये आहेत. हेन्स मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे हे बँड गॅप थेरी वापरून त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की गुड कंडक्टर कोण, बॅड कंडक्टर कोण, कसं असतंय त्याच्यामध्ये हे त्यांनी सांगितले. बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स रिझल्ट्स इन delocalization of outermost electrons. बँड फॉर्मेशन त्याच्यामुळं काय होतं पुढं मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये ते सांगितलंय. बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर्स रिझल्ट्स इन delocalization of outermost electrons of all metal atoms leaving behind metal ions. याच्यामुळं काय होतं, जे मेटल ॲटम्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज होतात, म्हणजे ते स्वतःची जागा सोडतात. पण त्यांनी मेटलनं इलेक्ट्रॉन दिला, समजा सोडियमनं एक इलेक्ट्रॉन दिला तर सोडियमचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, Na प्लस मध्ये होणार. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देतो, Mg प्लस प्लस मध्ये होणार, म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, मेटल आयॉन्स मध्ये होतं. It is considered as cations of metal are immersed in the sea of electrons. मग याला तुम्ही कसं कन्सिडर करू शकताय, तर इथं कॅटायन्स असतील त्यांच्या ठिकाणी फिक्स, कॅटायन्स मूव्ह होत नाहीत, ते त्यांच्या ठिकाणी फिक्सच असतात, त्यांच्या जागा फिक्स असतात. इलेक्ट्रॉन्स मात्र प्रचंड प्रमाणात लिबरेट होतात, सेपरेट होतात त्या मेटल पासून, मेटल ॲटम्स पासून, आणि त्यांचं सी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्सचा समुद्र दिसला त्याच्यात सायंटिस्ट लोकांना, म्हणजे एवढी त्यांची संख्या असते. मग हे आपण मेटॅलिक बॉन्ड मध्ये सुरुवातीच्या सेक्शन मध्ये बघितलंय, तुम्ही आणखी एकदा तिथं चेक करू शकताय. सो कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. तुम्ही जर याचं टेम्परेचर जर वाढवलं मेटल्स तर त्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला टेम्परेचर वाढवलं जातं ती एनर्जी इलेक्ट्रॉन्सना मिळते. इलेक्ट्रॉन्स जास्त स्पीडनं ट्रॅव्हल करायला लागतात, त्यामुळं ते इलेक्ट्रॉन्स इतर इलेक्ट्रॉन्सशी कोलाइड होतात. शिवाय जे मेटल आयॉन्स आहेत त्यांच्याशी सुद्धा कोलाइड होतात, त्यामुळं त्यांची मोशन थांबवली जाते. त्यामुळं त्यांच्या मोशनमध्ये अडथळा निर्माण होतो, ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं त्यांच्या मोशनमध्ये, त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी कमी होते. त्याच्या पुढचा सेक्शन बघूयात आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर्स ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. इन इन्सुलेटर्स व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. याच्यात व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असतो विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड, सॉरी, व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. याच्यामध्ये मी मगाशी सांगितले तुम्हाला, कंडक्शन बँडची एनर्जी जास्त असते, व्हॅलन्स बँडची एनर्जी कमी असते, त्यामुळं व्हॅलन्स बँड तुम्हाला खाली दाखवावं लागेल, कंडक्शन बँड कम्पॅरेटिव्हली वरती दाखवावं लागेल. याच्यामध्ये बघा, इन्सुलेटर्स मध्ये व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असतो, मात्र कंडक्शन बँड मध्ये एकही इलेक्ट्रॉन नसतो. शिवाय या दोघांच्या मध्ये जो एनर्जी डिफरन्स आहे तो खूप जास्त असतो, यालाच फॉरबिडन झोन असं म्हणतात. फॉरबिडन म्हणजे प्रतिबंधित, म्हणजे तिथं कुणाला यायला परमिशन नसते, मग इथं कुणाला परमिशन नसणार आहे, इलेक्ट्रॉनला नसणार आहे. त्यामुळे हा फॉरबिडन झोन, हा एनर्जी गॅप खूप जास्त असतो. द व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर्स आर सेपरेटेड बाय ए लार्ज एनर्जी गॅप कॉल्ड फॉरबिडन झोन. या दोनही बँड्स मध्ये खूप मोठा डिफरन्स असतो, त्याला फॉरबिडन झोन असं म्हणतात. हिअर thermal energy cannot promote electrons from valence to conduction band. इथं तुम्ही जरी त्याला एनर्जी दिली, थर्मल एनर्जी जरी दिली, तरी इलेक्ट्रॉन ह्याच्यातून याच्यात येऊ शकत नाहीत.
त्यामुळे कंडक्शन बँड जो आहे तो नेहमी रिकामाच राहतो. कंडक्शन बँड ऑलवेज रिमेन्स व्हेकंट, दस द मटेरियल इज अन इन्सुलेटर. मग जर कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन्स येणारच नसतील तर कंडक्शन होणार कोणा थ्रू? त्यामुळे ते होऊ शकत नाही. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर्स. आता सेमी कंडक्टर साठी कन्सिडर करायचंय, बेसिस तेच घ्यायचंय, बँड थेरी. Electrical conductivity of semiconductor material is intermediate between that of metals and insulators. मेटल्स पेक्षा कमी असते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इन्सुलेटर्स पेक्षा जास्त असते. मगाशी आपण त्यांच्या न्यूमरिकल व्हॅल्यू सुद्धा बघितलेल्या आहेत. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे सिलिकॉन अँड जर्मॅनियम. ही नावं लक्षात ठेवा, हे सेमी कंडक्टर्स आहेत. तर सेमी कंडक्टर्स मध्ये जी बँड एनर्जी डायग्राम आहे ती या पद्धतीने आहे. याच्यामध्ये व्हॅलन्स बँड जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो, कंडक्शन बँड कम्प्लिटली एम्प्टी असतो, आणि हा जो एनर्जी गॅप आहे तो खूप कमी असतो. हे लक्षात ठेवा, ह्या फार महत्वाच्या डायग्राम्स आहेत. हे महत्वाचे, याच्यावरती क्वेश्चन्स तयार होतात, एमसीक्यूज तयार होतात, त्यांची एक्झाम्पल्स, त्याच्यावरती सुद्धा खूप चांगले प्रश्न तयार होतात. त्यामुळे हे व्यवस्थित करा. Now, in semiconductors, the valence band is completely filled with electrons and conduction band is empty. But energy gap between the two bands is smaller than in an insulator. Insulator पेक्षा हा band gap खूप कमी असतो. At a temperature above absolute zero temperature, few electrons in valence band have enough thermal energy to jump through small band gap and occupy higher energy conduction band. हा बँड गॅप जो आहे ह्या दोघांच्यातला डिफरन्स तो खूप कमी आहे. त्यामुळे इथल्या इलेक्ट्रॉनला जर सफिशियंट एनर्जी मिळाली तर तो अगदी इझिली कंडक्शन बँड मध्ये जम्प होऊ शकतो. आणि एकदा तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये आला की तो कंडक्शन साठी उपयोगी येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याची कंडक्शन जी काही कॅपॅसिटी आहे, कंडक्शनची ॲबिलिटी जी ती तुम्ही वाढवू शकताय. दस कंडक्शन बँड बिकम्स पार्शियली फिल्ड अँड व्हॅलन्स बँड बिकम्स पार्शियली एम्प्टी. मग तो इलेक्ट्रॉन या व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये आल्यामुळं कंडक्शन बँड मध्ये तुम्हाला थोडे इलेक्ट्रॉन्स दिसायला लागतील. इट बिकम्स पार्शियली फिल्ड. याच्यातले इलेक्ट्रॉन्स कमी झाल्यामुळं तो पार्शियली एम्प्टी होईल, रिकामा होईल. इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड दे आर फ्री टू मूव्ह. मग ह्याच्यातले जे कंडक्शन बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात. त्यामुळे साहजिकच तुम्ही त्याच्यात कंडक्टिव्हिटी त्याची वाढवू शकताय. When electric potential is applied to a semiconductor, it conducts a small amount of electricity. जेवढे इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये अवेलेबल होतील त्यानुसार त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तुम्हाला बघायला मिळेल. Such a pure semiconductor material which has a very low but finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. असा जो प्युअर फॉर्मॅट मधला जो सेमीकंडक्टर आहे ज्याची कंडक्टिव्हिटी खूप कमी असते, मात्र असते काहीतरी थोड्या प्रमाणात असते, त्याला त्याला काय म्हणायचंय? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणायचं. आता याचं टेम्परेचरचा इफेक्ट लक्षात ठेवा. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा. टेम्परेचर वाढलं याचा रेझिस्टन्स कमी होतो. रेझिस्टन्स कमी होतो म्हणते टेम्परेचर वाढल्यानंतर. जर रेझिस्टन्स कमी होत असेल तर याची कंडक्टिव्हिटी किंवा कंडक्टन्स साहजिकच काय होणार? तो वाढणार. हे लक्षात ठेवा. मेटल्सच्या बाबतीत टेम्परेचर वाढल्यानंतर रेझिस्टन्स वाढतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते मेटल्स मध्ये. सेमी कंडक्टर्स मध्ये त्याच्या बरोबर अपोजिट आहे. इम्पॉर्टंट पॉइंट करून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे डोपिंग. आता इथनं पुढे जरा वेगळा सेक्शन स्टार्ट होतोय. द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी टू अ सेमी कंडक्टर
टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. एक सेमीकंडक्टर मटेरियल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक इम्प्युरिटी मटेरियल ऍड करायचं आहे. कशासाठी करायचं हे, तर असं केल्यामुळं त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते. मग या प्रोसेसला म्हणतात डोपिंग. म्हणजे सेमीकंडक्टर तुम्ही कुठला घ्या, सिलिकॉन घ्या किंवा जर्मॅनियम घ्या, याच्यामध्ये एक्सटर्नली एक नवीन इलेमेंट, त्याला इम्प्युरिटी म्हणतात, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा एलिमेंट घ्यायचा आणि तो याच्यामध्ये ऍड करायचा. तर या प्रोसेसला डोपिंग म्हणतात आणि डोपिंगमुळे काय होतं, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते. डोपंट, द इम्प्युरिटी ऍडेड टू अ सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज डोपंट. तुम्ही जी इम्प्युरिटी सेमीकंडक्टर मध्ये ऍड कराल त्या इम्प्युरिटीला काय म्हणायचंय, डोपंट म्हणायचं. आणि असं तुम्ही त्या सेमीकंडक्टर मध्ये इम्प्युरिटी ऍड केली की जो सेमीकंडक्टर फॉर्म होतो त्याला म्हणतात एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय आहे, तो सेमीकंडक्टरच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक्सटर्नली इम्प्युरिटी ऍड केलेली असते. ए डोप्ड सेमीकंडक्टर हॅव्हिंग higher conductivity than pure intrinsic semiconductor is an extrinsic semiconductor. एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतो, ओरिजिनल इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर घ्या, त्याच्यामध्ये डोपिंग करून घ्या, म्हणजे एक डोपंट एक्सटर्नली वेगळा एक एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड करा, त्याच्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. कशासाठी करायचं हे सगळं, तर हे सगळं त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करायचंय. मग हे जे तयार झालेला जो सेमीकंडक्टर आहे आफ्टर डोपिंग, त्याला एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात. याचे दोन टाइप्स आहेत, एक आहे एन टाईप, दुसरा आहे पी टाईप. आता हे बघूया आपण जरा डिटेलमध्ये. तर आता याच्यातला फर्स्ट टाईप बघा, एन टाईप सेमीकंडक्टर. An extrinsic semiconductor obtained by adding group 15 element to an intrinsic semiconductor of group 14 is called n-type semiconductor. काय करायचंय जरा काळजीपूर्वक लक्षात घ्या. एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर मला तयार करायचंय, मग त्याच्यामध्ये मला काय लागणार, दोन गोष्टी लागणार. एक प्युअर सेमीकंडक्टर ज्याला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात, आणि त्याच्यात ऍड करायची एक इम्प्युरिटी लागेल. मग कसं करायचंय बघा, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जो आहे तो घ्यायचा आहे ग्रुप 14 मधला, पिरियडिक टेबल मधला ग्रुप 14, आणि त्याच्यामध्ये ऍड करताना इम्प्युरिटी कुठली ऍड करायची आहे, ग्रुप 15 ची ऍड करायची. मग जो काही सेमीकंडक्टरचा म्हणजे एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा प्रकार तयार होईल तो असेल एन टाईप सेमीकंडक्टर. आता एक ग्रुप 14 ग्रुप 15 हे काय प्रकार आहे, पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही चेक करू शकताय. सिलिकॉन जो आहे तो ग्रुप 14 चा आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2, 8 आणि 4. त्यामुळं याचं जर तुम्ही स्ट्रक्चर जर तयार केलं तर याच्यात काय होतं, हा जर तुम्ही सिलिकॉन ऍटम जर इथं कन्सिडर केला, याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत 4च इलेक्ट्रॉन्स आहेत फक्त, 2, 8, 4 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यामुळे काय होतं, हा सिलिकॉन त्याच्या शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम्स बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. ऍक्च्युली ती बॉन्डची डायग्राम जी आहे ती अशी पाहिजे, यांनी फार थोडक्यात ते कव्हर केलेलं आहे. या पद्धतीनं कंडिशन असते. त्याच्या व्यतिरिक्त इथं पण सिलिकॉनचे सगळे ऍटम्स असतात, कारण हे स्ट्रक्चर सिलिकॉनचं आहे, त्याचंही बॉन्डिंग या पद्धतीनं असतं. त्यामुळे डायग्राम जरा दिसायला बरी दिसते ही, त्यांनी फारच थोडक्यात हा कार्यक्रम इथं आवरलेला आहे या पद्धतीने. हा जर एक सिलिकॉन तुम्ही जर घेतला तर याचे 1, 2, 3 आणि 4 हे 4 आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन असतात. या सिलिकॉनचा इकडे एक ऍटम, या सिलिकॉनचा इकडे एक ऍटम, या सिलिकॉनचा इकडं आणि या सिलिकॉनचा इकडं,
ही अशी परिस्थिती असते. त्यामुळं आता आहे अशा कंडिशनमध्ये या सिलिकॉनमध्ये कुठलाही फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल नसतो, सगळे बॉन्डेड असतात. त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी खूप कमी असते, नसतेच त्याला कंडक्टिव्हिटी. आता तुम्ही याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे, ग्रुप 15 मधला एलिमेंट ऍड करायचा. मग आपल्याला दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते आहे फॉस्फरस. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 15. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 285. आता समजा हा फॉस्फरस मी इथं दाखवतो, बरोबर. इथं जो सेंटरला सिलिकॉन होता त्या ठिकाणी मी फॉस्फरस हा ऍड केला, म्हणजे तुम्ही याचं काय केलं, डोपिंग केलं. आता मला सांगा, सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती होते, 4 इलेक्ट्रॉन होते. पण फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग फॉस्फरस काय करणार, या 4 सिलिकॉन बरोबर 1, 2, 3 आणि 4 ह्या चौघांच्या बरोबर 4 बॉन्ड फॉर्म करेल. पण फॉस्फरसकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन त्याचा तसाच रिकामा राहणार आहे. आणि हा जो इलेक्ट्रॉन शिल्लक राहील तो कंडक्टिव्हिटीसाठी वापरला जाईल. मग इलेक्ट्रॉन वरती चार्ज कुठला आहे, इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो निगेटिव्ह. त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, एन टाईप म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हा जो आपण फॉस्फरस घेतला, ह्यानं काय केलं, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा दिलेला आहे. त्यामुळं या ग्रुप 15 चे सगळे एलिमेंट्स एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा देतात, त्यामुळं यांना म्हणतात डोनर इम्प्युरिटी. आणि एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा येतो, तो कंडक्टिव्हिटी क्रिएट करतो. इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो एन निगेटिव्ह, म्हणून या टाईपला हा जो एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार झालाय त्याला म्हणतात एन टाईप सेमीकंडक्टर. हे एवढं सगळं याच्यात. मग ह्यांनी इथं जे दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये, ती डायग्राम फारच सोपी ठेवली आहे त्यांनी. आता बघा, इथं हा फॉस्फरस आहे, इथं 2, 2, 4 आणि 2, 6, 2, 8 असे इलेक्ट्रॉन्स दाखवलेत, आणि एक इलेक्ट्रॉन इथं फ्री दाखवलेला आहे या ठिकाणी. हे बघा, मोबाईल इलेक्ट्रॉन असं त्याला लिहिलं, आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी जनरेट होते. पण याच्यामध्ये हेही तितकंच लक्षात घ्या की याच्यामध्ये हा जो फॉस्फरस मी ऍड केलेला आहे, ह्याच्या एका इलेक्ट्रॉनला बॉन्डिंगला कोण मिळालेलं नाहीये, म्हणून तो फ्री आहे. तो काय एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन नाही. तुम्ही ज्या वेळेला याच्यामध्ये फॉस्फरस ऍड करता त्यावेळेला फॉस्फरस ऍटॉमिक नंबर त्याचा 15 आहे, म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये 15 प्रोटॉन्स शिवाय 15 इलेक्ट्रॉन्स हे तुम्ही ऍड करता. त्यामुळे फॉस्फरस, सिंगल फॉस्फरस हा न्यूट्रलच असतो. आणि हे बाकीचे जे सगळे सिलिकॉन आहेत ते सुद्धा न्यूट्रलच आहेत. त्यामुळे ऍड केलेला फॉस्फरस न्यूट्रल असतो, सिलिकॉनचं स्ट्रक्चर न्यूट्रल असतं. त्यामुळे हा जो एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो तो सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. अतिशय महत्वाचा पॉइंट, परीक्षेमध्ये एमसीक्यू विचारून झालेले आहेत असे. एन टाईप सेमीकंडक्टर वरती कोणता चार्ज असतो, आपण त्या एन टाईप मधल्या एन वरून निगेटिव्ह सांगतो. त्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो, इट इज ऑलवेज न्यूट्रल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे व्यवस्थित तयार करा. आता बघूया ह्याने आणखीन काय काय त्याच्यामध्ये वाढवलंय, त्या पद्धतीने आणि एक्सप्लेनेशन मध्ये चेंजेस करूया. मग एक्झाम्पल त्यांनी इथं दिलेलं आहे, सिलिकॉन डोप्ड विथ फॉस्फरस सांगितलंय. इट कंटेन्स इन्क्रीज्ड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड. साहजिकच इथं फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतात, मग हे फ्री इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार, कंडक्शन बँड मध्ये जाणार. त्यामुळे कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते. सिलिकॉन हॅज अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. इच सिलिकॉन ॲटम इज लिंक्ड टेट्राहेड्रली टू 4 सिलिकॉन ॲटम्स. आताच आपण स्ट्रक्चर बघितलं. बॉन्ड किती फॉर्म करतो तो, 4. 4 बॉन्ड म्हणजे sp3. sp3 म्हणजे स्ट्रक्चर त्याचं कसलं घेऊ शकताय तुम्ही, टेट्राहेड्रल. 4 बॉन्ड म्हणजे टेट्राहेड्रल असं लक्षात ठेवा.
when a small quantity of phosphorus is added to pure silicon, phosphorus atoms occupy some vacant sites in lattice in place of silicon atoms. इथं डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे तो काय करतो, हे जे आहे हा सिलिकॉन आहे सगळीकडे दाखवले, तो एखाद्या सिलिकॉनला काढून त्या ठिकाणी स्वतः जाऊन बसतो. ठीक आहे. द ओव्हरऑल क्रिस्टल स्ट्रक्चर रिमेन्स ऑफ सिलिकॉन रिमेन्स अनचेंज. बाकी कुठं काही त्याच्यात बदल होत नाही. पुढे बघा काय म्हटलं आता. 4 of 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding closest 4 silicon atoms. 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन कोणाचे, फॉस्फरसचे, हे काय करतात, शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम्स बरोबर 4 बॉन्ड फॉर्म करतात. Thus P has 1 extra electron than needed for bonding. त्यामुळे फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन हा तसा शिल्लक राहतो, तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणून तसा शिल्लक राहील. हेन्स सिलिकॉन डोप्ड विथ फॉस्फरस has more number of electrons in conduction band than those in conduction band in pure silicon. त्याच्यामुळं काय झालं, सिलिकॉन मध्ये मगाशी आपण बघितलंय प्युअर सिलिकॉन साठी त्याच्यात कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स नव्हते, पण त्याच्यात आपण फॉस्फरस ऍड केला आणि एक्स्ट्राचा फ्री इलेक्ट्रॉन तिथं शिल्लक राहिला, तो फ्री इलेक्ट्रॉन कंडक्शन साठी वापरला जाईल. त्यामुळं कंडक्शन बँड मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स दिसायला सुरुवात होईल. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आले की त्याची कंडक्टिव्हिटी वाढली. दस कंडक्टिव्हिटी ऑफ सिलिकॉन डोप्ड विथ फॉस्फरस इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सिलिकॉन. मग अशा प्रकारे डोपिंग केलेला जो सिलिकॉन आहे त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असते प्युअर सिलिकॉन पेक्षा. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ an applied potential and conduct electricity. मग आता ह्या डोपिंग झालेल्या सिलिकॉनला जर तुम्ही पोटेन्शियल अप्लाय केलं तर हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात आणि तिथं कंडक्टिव्हिटी क्रिएट करतात. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ही डायग्राम आपल्याला परत लागणार आहे ई टाईप साठी. आता नेक्स्ट टाईप आहे पी टाईप सेमीकंडक्टर. आता याच्यात काय करायचं बघा. अन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड बाय ऍडिंग ग्रुप 13 एलिमेंट टू अन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऑफ ग्रुप 15 इज कॉल्ड पी टाईप सेमीकंडक्टर. सिलिकॉन कुठला आहे, तो ग्रुप 14 मधला आहे आणि आता कुठली इम्प्युरिटी ऍड करायची आहे, ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड करायची आहे. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे बोरॉन. मग बोरॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. याच्यातला आणखीन एक जे तुम्हाला माहिती असलेलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया, ऍल्युमिनियम. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 13, 2, 8, 3 असं त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. मग याच्या पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आता याच्यामध्ये ज्यावेळेला बॉन्ड फॉर्मेशन होईल त्यावेळेला कशी कंडिशन असेल ते जरा बघा. इथं सेंटरला मी एक सिलिकॉन दाखवतोय. या सिलिकॉनचे शेजारच्या 4 सिलिकॉन बरोबर 4 बॉन्ड असतात. हे आपण मगाशी पण बघितलेलं आहे. हे बॉन्ड्स या पद्धतीने असतात. हे 4 सिलिकॉन ऍटम्स हे तसेच राहतात, यांच्यामध्ये काही चेंज होत नाही. आता ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही बोरॉन ऍड करता, तो बोरॉन काय करतो, तो बोरॉन या ठिकाणी आहे असं जर आपण कन्सिडर केलं तर या बोरॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत. या बोरॉनकडे चौथा इलेक्ट्रॉन नाही. मग हे पहिले बॉन्ड जे होते ते बॉन्ड असे आहेत.
या बोरॉनकडे 3च इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो फक्त 1, 2, 3 या तिघांच्या बरोबरच बॉन्ड फॉर्म करू शकतो. या चौथ्या सिलिकॉन बरोबर तो बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, त्यामुळं तिथली जागा रिकामी राहते. व्हॅकंट प्लेस त्या ठिकाणी क्रिएट होते. मग ही जी काही व्हॅकन्सी क्रिएट होते याला म्हणतात होल. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन. यालाच ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन असं सुद्धा कन्सिडर केलेलं आहे, कारण तिथं इलेक्ट्रॉन नाही. मग इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कुठला असतो? मायनस. इलेक्ट्रॉन जर एखाद्या एलिमेंटनं दिला तर त्याच्या घातांकामध्ये आपण काय लिहितो? प्लस चार्ज लिहितो, पॉझिटिव्ह चार्ज लिहितो. तसं हा इलेक्ट्रॉन इथं नाही, म्हणून या होलवरती चार्ज कन्सिडर करतात पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह मधलं पी, म्हणून याला म्हणतात पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतात. मग याच्यामध्ये आपण ग्रुप 13 या ग्रुपमधली इम्प्युरिटी ऍड केलेली आहे. मग या इम्प्युरिटीमुळं एक इलेक्ट्रॉन कमी पडतो. ज्या वेळेला ह्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं जातं त्यावेळेला आजूबाजूला जे बॉन्ड्स असतात त्यांच्यातले इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये जंप होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. मग या इलेक्ट्रॉननं इथली जर जागा सोडली तर परत होल इथं क्रिएट होतं आणि या पद्धतीनं हे होल्स मूव्ह होतात. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स प्लस हे होल्स मिळून इथं कंडक्टिव्हिटी जनरेट होते. आणि हे होल्स इलेक्ट्रॉन्सना ऍक्सेप्ट करतात, म्हणून या इम्प्युरिटीजना ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असं पण म्हणतात. आणि हा जो एक्सट्रिन्सिक टाईप सेमीकंडक्टर तयार झालेला आहे त्याला म्हणतात पी टाईप सेमीकंडक्टर. याच्यामध्ये सुद्धा विचारतात की पी टाईप सेमीकंडक्टर इलेक्ट्रिकली कसा असतो? तो सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रलच असतो, एवढं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. आता पुढे जाऊया, त्याच्यात अजून थोडीशी इन्फॉर्मेशन बँड थेरीच्या नुसार काय काय आहे ती बघूया आपण आता. So here boron occupies some normal positions of silicon atoms in the lattice. त्याची डायग्राम इथं आहे बघा. हा जो बोरॉन आहे हा बोरॉन सिलिकॉनच्या जागेला जाऊन बसतो आणि त्याच्याकडे 3च इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो फक्त शेजारच्या 3, एक, थोडा वेळ घेते, हे 1, 2 आणि 3 ह्या तिघांच्या बरोबरच बॉन्ड फॉर्म करतो. या चौथ्या सिलिकॉन बरोबर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी त्याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाहीये, त्यामुळे इथं नो इलेक्ट्रॉन, म्हणजेच त्याला काय म्हटले त्यांनी, होल जनरेट होत. बघा कसं कन्सिडर केलेलं आहे, कशी थेरी वापरलेली आहे ती. इट हॅज ओनली 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, हेन्स इट फॉर्म्स बॉन्ड्स विथ 3 सिलिकॉन ऍटम्स ओनली. त्यामुळे तो फक्त 3 सिलिकॉन ऍटम्स बरोबरच बॉन्ड फॉर्म करू शकतो. द मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट्स अन इलेक्ट्रॉन व्हॅकन्सी कॉल्ड ए होल. चौथा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अवेलेबल नाहीये, त्यामुळे तिथं व्हॅकन्सी क्रिएट होते, त्यालाच होल असं म्हणतात. इट हॅज ए टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. हे होल काय करू शकतं, या तिथल्या इलेक्ट्रॉन्सना ऍक्सेप्ट करतं. दस ए होल बिहेव्स ॲज ए पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे ते होल पॉझिटिव्ह चार्ज म्हणून बिहेव करतं. आता याची जी बँड डायग्रॅम आहे ती बँड डायग्रॅम या पद्धतीनं आहे. बघा इथं दाखवलेलं आहे. या पद्धतीनं आहे. मग इथं पी बँड साठी तर पी टाईप सेमीकंडक्टर आहे. हा, हे मगाशी आपण बघितले एन टाईप सेमीकंडक्टर. मग पी टाईप साठी त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघा. द इलेक्ट्रॉन्स इन partially filled valence band
मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अन अप्लाइड पोटेन्शियल. हे जे पार्शली फिल्ड व्हॅलन्स बँड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल मूव्ह होतात. म्हणजे याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं की त्यांची मोशन होते. द होल्स मूव्ह इन द अपोजिट डिरेक्शन. इलेक्ट्रॉन ज्या डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये होल्स मूव्ह होतात. त्यामुळे हे कशा पद्धतीने इथं दाखवलेलं आहे ते बघा. हा जो एवढाच पार्ट आहे व्हॅलन्स बँड मधला, इथं होल्स दाखवले. त्यामुळे ही बँड डायग्रॅम जी आहे ती तेवढी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला फिजिक्समध्ये सेमीकंडक्टर्स मध्ये जास्त प्रमाणात इन्फॉर्मेशन आहे, कारण तिथं त्याचं प्रॉपर वर्किंग सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास केला. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. द इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस. इलेक्ट्रॉन स्वतःभोवती फिरतात. These spinning electrons act like tiny magnets because their spinning action generates induced magnetic field. जनरली साधं बेसिक एवढं लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन मूव्ह झाला म्हणजे चार्ज मूव्ह झाला आणि रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे करंट असतो. मग इथं इलेक्ट्रॉन स्पिनिंग मोशन मध्ये आहे, त्यामुळे साहजिकच तो मोशन मध्ये आहे, मुवमेंट मध्ये आहे. त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार, त्याच्यातून मॅग्नेटिक फील्ड पण जनरेट होणार. म्हणून हे इलेक्ट्रॉन्स टिनी मॅग्नेट्स म्हणून ऍक्ट होतात. यांच्या स्पिनिंग ऍक्शन मधून इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. इफ अन ऑर्बिटल कंटेन्स वन इलेक्ट्रॉन अनबॅलन्स्ड स्पिन एक्झिबिट्स मॅग्नेटिझम. म्हणजे थोडक्यात ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? दोनच इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असेल याचा अर्थ तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे. तर तिथं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बघायला मिळतात. त्यामुळे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज साठी सगळ्यात महत्वाची कंडिशन असेल की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. जर इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील, पुढे दिले बघा, बट व्हेन इलेक्ट्रॉन्स आर paired, their spin is balanced and no magnetic property is observed. पेअरिंग झालेलं असेल तर मग मात्र मॅग्नेटिक प्रॉपर्टी बघायला मिळत नाही. ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 मेजर क्लासेस. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज वरती बेस्ड या सॉलिडचं क्लासिफिकेशन 3 प्रकारे होतं. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. इम्पॉर्टंट, हे सेम फिजिक्स मध्ये सुद्धा येणार आहे, त्यामुळे हे व्यवस्थित तयार करून ठेवा. आता त्याच्यातलं डायमॅग्नेटिक बद्दल काय म्हटले बघा. डायमॅग्नेटिक सॉलिड्स, द सबस्टन्सेस विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड, ह्याच्यात सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतात, आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड्स. आणि या सॉलिड्सना मॅग्नेटिक फील्ड रिपेल करतं, वीकली रिपेल्ड, लक्षात ठेवा ते, आर कॉल्ड डायमॅग्नेटिक. ह्या दोन्ही कंडिशन्स इम्पॉर्टंट. सगळ्या इलेक्ट्रॉन्सचं पेअरिंग झालेलं असतं, शिवाय मॅग्नेटिक फील्ड त्यांना काय करतं? रिपेल करतं, त्याला डायमॅग्नेटिक म्हणतात. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलन्सेस द स्पिन्स अँड हेन्स कॅन्सल्स देअर मॅग्नेटिक मुवमेंट्स. पेअरिंग त्यांच्या स्पिन्सना, एक अँटी क्लॉकवाईज मध्ये असतो, दुसरा क्लॉकवाईज मध्ये फिरत असतो, त्यामुळे त्यांचे मॅग्नेटिक फील्ड्स एकमेकांना बॅलन्स करतात, त्यामुळे मॅग्नेटिक मुवमेंट्स कॅन्सल होतात. फॉर एक्झाम्पल्स तेवढी पाठ करा. नायट्रोजन, फ्लोरीन, सोडियम क्लोराईड, वॉटर अँड बेन्झिन हे सगळे डायमॅग्नेटिक मध्ये येतात. त्याच्या पुढचा प्रकार आहे पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, आता याच्यामध्ये त्याच्या अपोजिट कंडिशन, द सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, दे आर कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, शिवाय ते वीकली अट्रॅक्ट होतात. मगाचं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स 0 होते, सगळे पेअर्ड होते, मॅग्नेटिक फील्ड त्याला वीकली रिपेल करत होतं, ते डायमॅग्नेटिक. हे पॅरामॅग्नेटिक. The spinning of unpaired electron induces magnetic movement.
याच्या स्पिनिंगमुळे मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट होते. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. या मॅग्नेटिक मुवमेंटमुळेच मॅग्नेटिक फील्ड त्या सबस्टन्सला अट्रॅक्ट करतं. These substances exhibit magnetism in presence of external magnetic field only. या सबस्टन्सेसला तुम्हाला एक्सटर्नली मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दिसतात. दे लूज मॅग्नेटिझम व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. आणि हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही काढून टाकलं तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नाहीशा होतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, कॉपर, आयर्न, सीआर, त्यांचे आयन्स लक्षात ठेवा, Cu2+, Fe3+, Cr3+. ह्या ऑक्सिडेशन स्टेट बदलल्या की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सची संख्या बदलते, मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा चेंज होते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे फेरोमॅग्नेटिक सॉलिड्स. तर बघा याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. द सबस्टन्सेस कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड फेरोमॅग्नेटिक. याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतील मॅग्नेटिक फील्ड कडून, त्यांना फेरोमॅग्नेटिक म्हणायचं. दीज सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज्ड. यांना तुम्ही परमनंट मॅग्नेटमध्ये कन्व्हर्शन करू शकता. दे रिटेन मॅग्नेटिझम इव्हन आफ्टर द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून जरी टाकलं तरी तिथल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तशाच राहतात. आयर्न, कोबाल्ट, निकेल हे आहे गॅडोलिनियम, ते नंतर कळेल तुम्हाला, आणि क्रोमियमचा ऑक्साईड CrO2, हे सगळे फेरोमॅग्नेटिक या कॅटेगरीमध्ये येतात. तर मगाशी आपण जे सगळं डिटेलमध्ये बघितलं, मेटल, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि सेमी कंडक्टर्स, त्यांचं इथे डिफरन्स टाईप दिलेला आहे. म्हणजे हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे, फक्त त्यांच्यातला डिफरन्स म्हणून हे लास्ट पेज मध्ये सगळं दिलेलं आहे. ते तेवढं फक्त नंतर बघून घ्या. सगळे झालेलेच पॉइंट्स आहेत, फक्त जर समजा तुम्हाला डिफरन्स विचारलाच तर आपल्याला हे माहिती असावं.